आणि ही जी आई आहे, हागाराविषयी आपण खूप नकारात्मक भूमिका पुष्कळदा घेतो. हगारविषयी आम्ही खूप संकुचित विचारसरणी ठेवतो. तिच्याविषयी जास्त पुढे बोललेलं आणि ऐकलं येत नाही. पण आम्हाला विसरून चालणार नाही, ती एक दासी होती. जे जे तिच्या मालकिनीने तिला सांगितलं इथपर्यंत की अब्रामाकडे जा, ही गोष्ट करायला देखील तिने आपल्या मालकिनीचं ऐकलं. त्यांना ऑप्शन नव्हतं त्या काळात. दासी ज्या होत्या त्यांना पर्याय नव्हता. एका गुलामाप्रमाणे त्यांना ठेवलं जात असत. आणि एक ही आई आहे जी आई सहन करत आहे. आपण एक आई पाहिली जी वाट पाहत आहे. हागार ही एक आई आहे, एक माता आहे जी सहन करत आहे. एक सहनशीलतेचा आदर्श नमुना आम्हाला या मातेमध्ये दिसतो. तिला जे जे सांगण्यात येत होतं बिचारीला, ते तिने केलेलं आहे. आणि या सारेने जेव्हा ती विश्वास ठेवत नव्हती देवाच्या वचनावर, त्या आधीच्या काळामध्ये सारेनेच तिचं काही घेणं देणं नाही या स्टोरीमध्ये, पण तिला हिने अब्रामाकडे हिने पाठवलं. कोणाची चुकी होती? हागारची चुकी आहे का याच्यात? आणि अब्राम किती बायकोचा आहे परत तो विषय. सारा चुकली आणि अब्रामाने काय केलं? दासी आली, हा व्हेरी गुड. एका बाजूने दाखवतो बायकोचं आहे का ते, आणि दुसऱ्या बाजूने नकार बी देत नाही. देवाने त्याला सांगितलं होतं तुझ्यापासून आणि सारेपासून, तुझ्यापासून आणि हागारेपासून बोलला का देव. पण अब्राम गप्प. बायको खुश आहे, त्याला असं दाखवत आहे, पण किती मोठा प्रॉब्लेम झाला. बायकोला वाटत हे माझा नवरा आज्ञा पाळत आहे, पण तिला काय माहीत हा आज्ञा पाळत आहे की काय करत. आणि ती तरी गेली, एक सहन करणारी आई ती गेली, अब्रामाकडे गेली. त्यानंतर तिला पुत्र झाला, ती गर्भवती राहिली. सारा तिचा द्वेष करू लागली, साराला तिचा राग यायला लागला. अरे तूच पाठवलं आणि तूच आता द्वेष करते, तूच आता राग करते. ती आई सहन करत आहे. आपल्याला आता बोलणं सोपं आहे, तेव्हा सोपं नव्हतं. तेव्हा सोपं नव्हतं. ती सहन करत आहे. रोज सारा त्रास देत असेल तिला, ती सहन करत आहे. तिचा काही दोष नाही याच्यामध्ये, ती सहन करत आहे. ती अब्रामाच्या मुलाची आई होऊनही तिला तो अधिकार, पत्नीचा दर्जा, प्रथम स्थान तिला मिळणार नाही. ती सहन करत आहे. तिला जो मुलगा झाला त्याचं नाव इश्माईल ठेवण्यात आलं, त्यांना हाकलण्यात आलं. वाचूया उत्पत्ती 21. उत्पत्ती 21 8 ते 21. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याने त्याचे दूध तोडले. इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्रामाने मोठी मेजवान दिली. हागार मिस्रीनीस अब्रामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले.
तेव्हा ती अब्रामास म्हणाली, या दासीस व हिच्या मुलास घालवून द्या. माझा मुलगा इसाक याचबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा. अब्रामास आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्रामास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळं ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालविणार. या दासीच्या मुलापासून मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तो तुझे बीज आहे. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हागायाच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाले करून तिला रवाना केले. ती निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे तू कष्टी का भिऊ नको, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुला उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करेन. मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याच्या झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले. देव त्या मुलाचा पाठी राखा झाला व तो रानात लहानाचा मोठा तीरंदाज झाला. तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिले. देव हागारे बरोबर आणि इश्माएले बरोबर होता. तिचे दुःख तिचे कष्ट देवाने पाहिले आणि देवाने त्यांना एकटं सोडलं नाही. त्यांना रवाना केलं वाळवंटामध्ये. पाण्या अभावी, पाणी संपलं त्या अभावी. आता तो तिचा मुलगा मरणार आहे हे ती पाहू शकत नाही. त्याला तिथे ठेवलं आणि ती वाट पाहत आहे तिच्याकडे न बघता. त्या मुलाचं रडणं देवाने ऐकलं आणि देवाने स्वतः सांगितलं, मी ह्याच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेन. हा सगळा इतिहास आपण पाहण्यापेक्षा आपण हे पाहूया, एक आई जी सहन करत आहे, जिच्यावर इतके अत्याचार झाले, जिचा छळ झाला, जिला दुःखातून जावं लागलं, जिला मरण यातनेतून जावं लागलं, जिचा मानसिक छळ झाला, पण ती सहन करत आहे आणि तिचे हे कष्टाची दखल देवाने घेतली. आमची आई, आमची माता ह्या देखील कितीतरी कष्टातून रोज केल्या आणि त्यामुळे देवाने आमच्या प्रार्थना आज ऐकल्या. त्यामुळे देवाने आम्हाला सुस्थितीत ठेवलं. त्यामुळे देवाने आमचं चांगलं केलं. आमच्या आयांमुळे, आमच्या मातांमुळे. आणि म्हणून या आईकडून आम्ही शिकूया एक सहन करणारी. पुष्कळदा घरात तिचा नवरा हा व्यसनाधीन असतो. त्यामुळे रोज भांडणं, रोज तिला मारणं, रोज तिची बेअब्रू करणं आहे, तरी ती सहन त्याच्यासाठी सहन नाही करत. जो मारत आहे त्याच्यासाठी सहन नाही करत, त्या तिच्या लेकरांसाठी सहन करत. आणि देव हे पाहत आहे, देव हे पाहत आहे. आणि म्हणून आदर करूया त्या मातांचा जी सहन करत, आज पण सहन करत आहे. कितीतरी परिवारामध्ये आज पण तिला बोलू दिलं जात नाही, त्या मुसक्या आवळून तिला मारलं जातं. ही हागार आम्हाला सांगत आहे, ही आई आम्हाला सांगत आहे, ही माता आम्हाला सांगत आहे, फक्त सहन करत आहे. कोणासाठी? कोणासाठी? तिच्या लेकरांसाठी. आज येशूने सहन केलं. कोणासाठी? तो त्यांनी ठरवलं असतं तर जबाब तिथे मोठा देऊ शकला असता, पण त्यांनी सहन केलं आमच्यासाठी. म्हणून मी म्हटलं आराधने,
ज्या जगिक जी दिसणारी आहे तिची आम्ही ममता ओळखू शकत नाही, प्रेम ओळखू शकत नाही, तर न दिसणाऱ्या देवाचं काय ओळख? आणि न दिसणाऱ्या देवाचं प्रेम आणि प्रीती ओळखायची असेल तर त्या दिसणाऱ्या आईला पाहावं लागेल, हागारला पाहावं लागेल. हागारपेक्षा काहीतरी जास्त दुःखातून आमच्या माता आजवर गेल्या असतील. आम्हाला माहीत पण नाही, ते सांगू पण शकत नाही आणि सांगणार पण नाही, कारण आम्ही दुःखी होऊ नये. प्रियानो, त्यांच्यासाठी आम्ही देवाला धन्य देऊया. रिबेका एक आई जी विश्वास ठेवत